नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांची स्किनचा जो म्हणतात ना पोत हा बिघडतो, थंडीमुळे बिघडतो. त्वचा रुक्ष होते, काळवंटे, थंडीमुळे काळवंटे बरं का. तर बऱ्याच जणांचं होतं की तुम्ही काहीतरी सांगा ना ह्याच्यावर. तर मी परत एकदा तुम्हाला सांगते की आपण शक्यतो केमिकल्स वापरायचे नाही. आपण पोटात जे घेतो, आपण जे आहारात घेतो तेच आपल्या चेहऱ्यावर लावायचं. म्हणजे त्याने कधीच अपाय होणार नाही. म्हणजे त्याची तुम्हाला भीतीच नको की फक्त ज्यांना ज्या पदार्थाची ॲलर्जी आहे पोटात गेल्यावर तो चेहऱ्यावर सुद्धा लावायचं नाही. हे लक्षात ठेवा की ज्याला आम्हाला याची ॲलर्जी आहे बाबा, आम्हाला लिंबाची ॲलर्जी आहे, तर म्हणजे लिंबाने आम्हाला त्रास होतो वगैरे, तर त्यांनी लिंबू वापरायचं नाही. कोणी म्हणतं की आम्हाला टमाट्याची ॲलर्जी आहे तर त्यांनी टमाटर वापरू नका. तर असे मी हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे. आज जो आपण उपाय करणार आहे तो अगदी सगळ्यांच्या घरी असलेला, आपल्याला सदा सर्वदा काळ म्हणतात ना, सदा सर्व काळ आपल्याला साथ देणारा स्वयंपाकघरातील बटाटा हा अत्यंत आपल्या स्किनसाठी अत्यंत म्हणजे म्हणतात ना अतिशय गुणकारी आहे. स्वस्त आणि मस्त उपाय आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याकडे 12 महिने बटाटा असतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय कराच करा. बटाट्यामध्ये सी विटॅमिन आहे, परत अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे तुम्हाला जर कुठे चेहऱ्यावर सूज वगैरे आली असेल तर सूज कमी करण्याचे सुद्धा याच्यामध्ये बटाट्यामध्ये गुणधर्म आहे. ज्यांची स्किन काळवंटे किंवा असं डोळ्याखालती पण बऱ्याच जणांच्या काळं होतं, आपण चष्मा लावत असतो आणि चष्मा काढला की मग इथे काळवडलेलं असतं किंवा अतिचिंता, जे काय प्रत्येकाचं डोळ्याखाली काळं होण्याचं कारण वेगळं, किंवा झोप अपुरी, तर ह्याच्यासाठी सुद्धा बटाटा खूप उपयोगी आहे. बटाट्याचा कच्चा बटाटा घ्यायचा बरं का. कच्चा अगदी छोटा घ्या, खूप काही असे मोठे मोठे लागत नाही. तुम्ही बाजारातनं आणताना स्वतःच आधी विचार करा आणि खूप काही क्रीमपेक्षा महाग नाही आहे, तर अगदी असे छोटे छोटे एवढे बटाटा किसून पातळ एक रुमाल जवळ ठेवायचा, लगेच तो धुवून ठेवायचा. स्वच्छता तेवढीच महत्त्वाची बरं का. असं नाही की कुठलं तरी कापड घेतलं त्यातनं तो रस काढा. त्या रुमालातनं तुम्ही पिळून रस काढा आणि मग तो रस तुम्ही लावा. आठवड्यातनं तुम्ही 3दा जरी लावलं तर तुमची जी काळवंडलेली त्वचा असेल, तुमची काळवंडलेली आहे किंवा कुठले पिंपल्सचे डाग असेल, कुठले तुम्हाला पुटकुळे झालेले असतात वगैरे कुठेतरी, तर त्या सगळ्यांवर उपाय अतिशय हा प्रभावी उपाय आहे. बटाट्याने कुठेही ॲलर्जी येत नाही. बऱ्याच जणांचा थोडासा एक आणखीन वाटतं की बाबा मला थोडीशी उजळ व्हावी, मी तरुणपणी थोडीशी गोरी होते वगैरे, असं आपला वयाप्रमाणे आपल्या रंगातही फरक पडतो. कारण आपण उन्हात फिरलेला असतो, म्हणजे एवढी काळजी घेतली. आजकालच्या मुली किती छान घेतात ना, मला फार आवडतं. सगळं छान बांधून बिंदून जातं, पण आपण तेवढी घेतलेली नसते. तर तुम्ही काय करा, ज्यांची म्हणजे मी म्हणत नाही की अगदी सावळा रंग गोरा होईल असं नाही, की पण पूर्वी ज्यांची गहू वर्ण असेल आणि थोडासा उजळ व्हावा असं वाटत असेल तर बटाट्याचा रस काढायचा, थोडंसं दही घाला आणि थोडीशी चिमटभर हळद घालायची. 2 चमचे म्हणजे समजा 2 चमचे बटाट्याचा रस असेल तर अर्धा चमचा दही घाला आणि अगदी चिमटभर हळद घाला आणि छानपैकी लावा, चेहऱ्याला लावा. छान 30 मिनटं सुकू दे आणि नंतर गार पाण्याने धुवून टाकायचं. हे आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा करा बरं का. नाही शक्य झालं तर 2 वेळा तर कराच करा. खूप तुम्हाला लगेच त्याचा फरक, म्हणजे अगदी तुम्हाला हिवाळा संपेस तर काळजीच नको की आपला चेहरा काळवंडला आहे आणि मला आता लग्नाला जायचं आहे आणि मी ब्लीच वगैरेच्या तर भानगडीत पडायचंच नाही. ब्लीचने तेवढ्या वेळापुरतं फक्त उजळ दिसतो, पण ब्लीचचे खूप वाईट परिणाम तुमच्या स्किनवर होऊ शकतात. तर बटाट्याचा रस काढणं काही खूप अवघड नाही आहे. किसायचा आणि लावायचा. तसंच वयाप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर बघा सुरकुत्या पडतात, अशा आपल्या म्हणजे डोळ्याच्या इथे किंवा कपाळावर आपण अशा ताणून वगैरे जिथे आपली स्किन हे होते तिथे साधारण इथे अशा सुरकुत्या पडतात. तर बटाट्याचा रस आणि त्याच्यामध्ये मध घाला. मध आणि बटाट्याचा रस इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे. हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे काय, तर तुमचं जी वयापरत्वे स्किन जी म्हणतात ना एजिंग चालू होतं, वय दिसायला लागतं म्हणतात ना, पहिल्यांदा आपलं वय चेहऱ्यावर दिसतं, तर हे दिसणं कमी होईल. आहे मी परत तेच सांगते की हे आपण आपल्यासाठी करायचं आहे.
अगदी कोणाचा विचार करू नका. बटाटा काही खूप महाग नाही आहे. अगदी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की 40-50 रुपयाच्या पुढे कधी बटाटा काही अगदी खूप महाग होत नाही. छोटे छोटे बटाटे स्वतःसाठी बाजारातून आणा, किसा, आणि ज्यांच्या डोळ्याखालती काळं असेल तर त्यांनी हा सगळा लेप हे लावल्यावर म्हणजे हे केल्यावर मिश्रण हे केल्यावर बटाट्याचे 2 काप करून घ्या आणि असे आपण काकडीचे काप कसे ठेवतो तसे असे काप हे ठेवा आणि शांत 30 मिनटं शांत स्वतःसाठी काढा. छान शांत झोपा. अगदी मंद कुठलं तरी तुमच्या आवडीचं गाणं लावा आणि शांत हे रिलॅक्स राहा. बघा तुम्हाला अगदी फरक छान म्हणजे लक्षणीय फरक जाणवतो. असं तुम्ही करून बघा. मी परत एकदा सांगते की जे आपण पोटात घेतो ते स्किनवर लावायचं. कुठलेही केमिकल्स, ब्लीच किंवा कुठल्याही भूलथापांना जे मीडियामध्ये क्रीम दाखवतात त्याच्यात कुठेही बळी पडू नका. आणि हे सहज सोपे आपल्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या वस्तू आहे ते उपाय करा. मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल नक्की तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून अगदी मनापासून धन्यवाद.